मित्रांनो, मी करण आहे आणि मी गावातून शिक्षण पूर्ण करून मला हैदराबादला एका मोठ्या आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून जॉब ऑफर आला होता. पण प्रश्न एक होता की राहायचं कुठे. हैदराबादमध्ये वडिलांच्या मित्राचा एक फ्लॅट खाली होता. वडिलांनी माझ्या जेवणाची सोय सोसायटीत कुणीतरी भाभीकडे करून ठेवली होती. त्याच भाभीकडेच रूमचीही चावी होती. 2 दिवसांनी मी हैदराबादला आलो आणि भाभीला फोन केला. भाभी चावी घेऊन फ्लॅटाकडे निघाल्या. मी फ्लॅटच्या बाहेर उभा होतो. थोड्याच वेळात भाभी तिकडे आल्या. भाभींना बघून मी भारावून गेलो. जवळपास त्यांचं वय 34 वर्षांचं असेल. गोरा रंग आणि भरलेलं व्यक्तिमत्व. आम्ही एकमेकांची ओळख करून घेतली आणि फ्लॅट उघडून आत गेलो. त्याची अवस्था बघून मी डोक्याला हात मारला. अरे बापरे, हे काय? आता हे साफ कोण करणार? भाभी हसून म्हणाल्या, घाबरू नकोस, मी मदत करते तुला. बोलून भाभींनी घरी जाऊन झाडू आणला. सोबत त्यांची मुलगी सुद्धा आली. तिचं नाव अनिका. आम्ही कामाला लागलो. भाभींनी साडीवर घेऊन कमरेला कोचलं. त्यांचे गोरे गोरे पाय बघून मी भारावून गेलो. मी त्यांच्याकडे एकटाच बघू लागलो. त्यांचे भरलेले व्यक्तिमत्व बघून मला ती हाताने अनुभव घेण्याचं मन झालं. जवळजवळ 1 तासाने आमचं काम पूर्ण झालं. भाभी म्हणाल्या, चल आम्ही निघतो. आता संध्याकाळपासून तुला जेवणाची सोय होईल. बोलून भाभी निघून गेल्या. मी दरवाजा बंद करून बाथरूममध्ये गेलो. भाभींना आठवून हातबल करू लागलो. 2-3 दिवस मी भाभींना रोज बघून हातबल करू लागलो. त्या दिवशी डब्बा घेऊन दुपारी अनिका घरी आली होती. मी तिला विचारलं, भाभी कुठे गेल्या? अनिका बोलली, आज माझा वाढदिवस आहे. भाभी तयारीला लागल्या आहेत आणि तुला सुद्धा संध्याकाळी जेवायला घरी बोलावलं आहे. हे ऐकून मी खुश झालो आणि संध्याकाळची आतुरतेने वाट पाहू लागलो. संध्याकाळी 8 वाजता भाभीचा फोन आला. अरे करण, येतोस ना वाढदिवसाला? मी हो म्हणून तयार होऊन त्यांच्या घरी पोचलो. भाभी आज खूपच सुंदर दिसत होत्या. मी भाभीकडे बघून बोललो, भाभी तुम्ही आज काय सुंदर दिसता. भाभी हसल्या आणि माझ्या पाठीवर थाप देऊन म्हणाल्या, चल काही बोलू नकोस. मी काही एवढी सुंदर नाहीये आत. त्यांच्या घरात सर्व शेजारी पाजारी आले होते. मी कुणाला ओळखत नव्हतो म्हणून एका कोपऱ्यात बसलो आणि भाभींना शोधू लागलो. भाभी किचनमध्ये होत्या. मी किचनमध्ये गेलो. भाभी तुम्हाला काय मदत लागली असेल तर सांगा. भाभी म्हणाल्या, बरं झालं तू आलास. एवढं बोलून भाभी वेफर्स पाकिट उचलायला खाली वाकल्या आणि त्यांचे व्यक्तिमत्व मला दिसले आणि ते पाहून माझी भावना दाटून येऊ लागली. भाभींनी वर नजर टाकली आणि माझ्याकडे बघून स्माईल दिली. करण, काम कर आता. नंतर दाखवते तुला काय बघायचं आहे ते. असं बोलून त्या हसल्या. मला आता का हवे ना भाभी? असं का बोलल्या की नंतर तुला मी दाखवते? मी विचार करत ताब उभा राहिलो. माझी भावना दाटून आली होती. तेवढ्या भाभी तिकडे आल्या. रे बघतोस काय, या स्लटी सगळ्यांना दे हो म्हणत मी किचनच्या बाहेर गेलो. भाभीचं लक्ष माझ्या भावनेकडे होतं. माझी भावना मस्त दाटून आली होती. बघता बघता सर्व शेजारी निघून गेले. भाभींनी आवराआवरण करायला सुरुवात केली. सर्व काम उरकून आम्ही जेवायला बसलो. जेवताना माझं लक्ष भाभीच्या व्यक्तिमत्वावर होतं. मी जेवत जेवत भाभींना बघतो हे त्यांना कळालं. भाभी माझ्याकडे बघून गालातल्या गालात हसू लागल्या. अरे करण, जे वाताबस झालं मला बघणं. मी जेवून उठलो आणि भाभीचं लक्ष माझ्या दाटून आलेल्या भावनेकडे गेलं. मी जायला निघत होतो. मला वाटलं आज पण हातानेच हातबल करून दिवस काढावा लागेल. इतक्या भाभीने मागून आवाज दिला, अरे थांब जरा, तुझ्याशी काही बोलायचं आहे. मी थांबलो. ठीक आहे बोलू. मी सोफ्यावर बसलो आणि भाभी जेवण संपून अनिका झोपायला गेली. मी भाभीला इशारा करून बाथरूम गेलो. आत भाभीने तिचे कवर सुखट ठेवली होती. मी हळूच बाथरूमच्या दरवाजाची कडी लावली आणि कवर घेऊन भावनेवर फिरवायला लागलो. भाभी बाहेर येतील या भीतीने मी लवकर बाहेर आलो. आता काही नको, घरी जाऊन हातबल करेन हा विचार करून सोफ्यावर बसलो. जवळजवळ अर्धा पाऊण तासाने भाभी अनिकाला झोपून बेडरूमच्या बाहेर आल्या आणि बाथरूमाकडे गेल्या. त्यांना कळून चुकलं की त्यांची कवर बाथरूममध्ये नाही. भाभी येऊन माझ्या बाजूला बसल्या. भाभीची व्यक्तिमत्व माझ्या नजरेसमोर होती. भाभीचं लक्ष माझ्या भावनेकडे होतं. माझी भावना पूर्ण दाटून आली होती. भाभींना कळालं की त्यांची कवर माझ्याकडे आहे. भाभी म्हणाली, बोल आता. मी म्हणालो, काय? भाभी म्हणाली, मन भरलं का मला बघून? नसेल तर सांग तसं. मी आता घाबरलो. मला वाटलं माझं बघणं भाभींना आवडलं नाही की काय. मी म्हणालो, व नाही भाभी, असं काय नाही. भाभी माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघत होत्या. भाभी बोलल्या, खरं सांग, काय बघतोस तू माझ्यात? लाजू नकोस, खरं काय ते सांग. मी काही बोललो नाही आणि माझी व्यक्तिमत्वाची कवर कुठे आहे? मी मान खाली घालून बोललो, भाभी खरंच तुम्ही रागवणार नाही? अरे नाही रे, रागवणार. तसं मी उभा राहिलो आणि भाभीची कवर बाहेर काढली. भाभी म्हणाली, अरे काय हे करणं, तुला शोभत का हे?
भाभींनी खोटा राग करून मला बोललन, तू असा नजरेने बघतोस मला? अरे तुझं वय किती? काहीतरी भान ठेव. भाभी माझ्यावर राग पाणी घेऊन चिडल्या, पण राग खोटा होता हे मला माहीत नव्हतं. मी भाभींना सॉरी सॉरी म्हणत मान खाली सोफ्यावर बसलो. यापुढे नाही होणार असं मी घाबरून बोललो. तसं भाभी येऊन माझ्या बाजूला बसल्या आणि माझा हात पकडून बोलल्या, कारण मला खरं बोल, मी तुला आवडते? मी हो म्हणालो. माझ्या तू काय बघतोस तू? मी खुलून बोललो, भाभी मला तुम्ही फार आवडता. तुमच्या मिठीत येण्याचं मन करतं. भाभी हसल्या आणि मला पापी दिली. मी लगेच भाभींना मिठी मारली. भाभींनी मला लांब केलं. मी बोलो, काय झालं भाभी? त्या माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघू लागल्या आणि मग त्यांनी भावना मोकळी केली आणि म्हणाल्या, करण कोणाला सांगू नकोस प्लीज. मी म्हणालो, नाही भाभी. हे बोलून मी भाभीच्या व्यक्तिमत्वाचा हाताने सुंदर अनुभव घेऊ लागलो. भाभीही प्रभावी झाल्या. मग मी माझी भावना मोकळी करून भाभींना बोललो, भाभी तुम्ही मला सुंदर वेळेचा अनुभव द्या ना. भाभी माझी भावना बघून म्हणाल्या, करण कधी कुणाला सुंदर वेळेचा अनुभव दिला का? मी नाही बोललो. आता भाभी एकदम प्रभावी झाल्या होत्या. मी काही बोललं ते करायला तयार होत्या. मग त्याने तोंडाने भावनेला सुंदर अनुभव दिला. मी भाभीला सुंदर वेळेचा अनुभव देण्याच्या आधीच घरची बेल वाजली, डिंग डॉंग. आम्ही दोघं घाबरलो. मी भाभींना विचारला, आता कोण असेल? भाभी दचकून म्हणाल्या, काका असतील, उठ लवकर तयार हो. भाभी तयार होऊन दरवाजा उघडला. बघतो तर दरवाजाबाहेर काका उभे होते. मी तर खूप घाबरलो. काका म्हणाले, रे कर्ण, तू इथे काय करतोस? मी म्हणालो, रे काका, अनिकाचा वाढदिवस होता ना, म्हणून मदत करायला आलो होतो. भाभींनी मला जेवायलाही घरी बोलावलं होतं. काका म्हणाले, छान छान जेवलास का तू? मी म्हणालो, हो. काका जेवलो आणि तोंड गोड केलं. काका म्हणाले, म्हणजे? मी म्हणालो, हो, गोड म्हणजे गुलाबजामुन खाल्ला. एवढं बोलून मी भाभीकडे बघितलं आणि हलकी स्माईल देऊन डोळा मारला. भाभींना घाम फुटला होता. मी काकांना बोललो, काका चला मी येतो. एवढं बोलून मी दरवाजाच्या पुढे उभा राहून भाभीकडे बघितलं. भाभींनी इशारा केला, तू चल पुढे, मी कॉल करते. हे ऐकून माझ्या जीवात जीव आला. मी माझ्या घरी गेलो. माझी भावना दाटून आली होती. मी काय करू का नको हे मला कळेना. मी घराचा दरवाजा उघडाच ठेवला होता. भाभी लगेच येतील या आशेने जवळपास अर्धा पाऊण तास झाला. भाभी काय येत नव्हत्या. मी दरवाजा बंद केला आणि सोफ्यावर बसून हातबल करू लागलो. माझी इकडे अवस्था बिकट होत होती आणि भाभी तिकडे काकांना जेवण वाढत होत्या. मला आता राहवत नव्हतं. मी भाभींना फोन लावला. त्यांनी माझा फोन कट करून सायलेंटवर केला. मी आता नाराज झालो. मला वाटलं भाभींना सुंदर वेळेचा अनुभव देण्याचा प्लॅन कॅन्सल झाला. तिकडे भाभीची अवस्था बेकार झाली होती. भाभींना काही करून मला भेटायचं होतं. इतक्या भाभींना टेबलवर पडलेला गुलाबजामुनचा डबा दिसला. भाभी मनातून खुश झाल्या आणि बोलल्या, अरे बापरे, हा वेडा डबा इथेच सोडून गेला. भाभी म्हणाल्या, अहो मी करणला डब्बा देऊन येते. भाभी भरभराट चप्पल घालून माझ्या घरी आल्या. मी त्यांची वाट बघत सोफ्यावर बसून भाभीच्या आठवणीत हातबल करत बसलो होतो. इतक्या भाभींनी दरवाजा वाजवला. मला माहीत होतं भाभीच असतील. मी तसाच दरवाजा उघडला. भाभींना बघून माझ्या मनात एक वेगळाच प्रभाव आला. भाभींनी आत येऊन दरवाजा बंद केला. माझी अवस्था बघून भाभी एकदम प्रभावी झाल्या, कारण माझी भावना मोकळी करून हातबल करत होतो. मग मी भाभींना बघून मी पापी द्यायला लागलो. भाभीच्या व्यक्तिमत्वाचा हाताने सुंदर अनुभव घेऊ लागलो. तेवढ्यात भाभींनी मला बाजूला केलं. भाभी म्हणाल्या, करण थांब जरा, धीर धर. यांना झोपून मी तुझ्या घरी येते. तोपर्यंत जागा राहा आणि दरवाजा उघडा ठेव. मी म्हणालो, ग पण आता काय करू? मग भाभीने माझ्या भावनेला तोंडाने सुंदर अनुभव दिला आणि म्हणाल्या, मी येते. एवढं बोलून भाभी निघून गेल्या. भाभी म्हणाली, अहो तुम्हाला जेवायला वाढू का हो? काका म्हणाले, हो लवकर वाढ. भाभी किचनमध्ये जाऊन काकांना ताट भरून जेवण वाढून घेऊन आल्या. काका जेवायला बसले. भाभी काकांना बोलल्या, अहो तुम्ही जेव्हा, मी फ्रेश होऊन येते. काकांचं जेवण झालं होतं. काकांना एक घाणेरडी सवय होती, जेवून सिगारेट ओढायची. काका बाल्कनीत उभे राहून सिगारेट ओढत होते. भाभींनी हे बघून बेडरूममध्ये गेल्या आणि दरवाजा आतून बंद केला. अनिका झोपली होती. भाभी आरशासमोर उभ्या राहिल्या. आज तर कर्ण वेडा होणार आणि माझी पण सुंदर वेळेचा अनुभव घेण्याची इच्छा आज पूर्ण होईल. असं बोलून भाभी हसल्या आणि लाजल्या, कारण 11 ते 12 वर्षे काकांनी भाभीला सुंदर अनुभव दिला नव्हता. म्हणून थोड्या वेळाने काका आले आणि झोपले. भाभी वाट बघू लागल्या. काका झोपले की 20 ते 25 मिनिटांनी घोरायला लागले.
भाभींना वाटलं आता रस्ता मोकळा झाला. भाभी हळूच उठून बाहेर जाताच काकांचा फोन वाजला. भाभींनी कपालाला हात मारला आणि खाटेवर झोपल्या. काकांचा डोळा उघडला. काकांनी फोन उचलताच ते झटकन उठून बसले. भाभी घाबरल्या. अहो, काय झालं? का उठलात? काकांनी फोनवर बोलून फोन ठेवला. भाभी म्हणाली, काय झालं हो? काका म्हणाले, काय नाही, मित्राचं ॲक्सिडेंट झालं. भाभी म्हणाली, कसं? काका म्हणाले, काही नाही, पिऊन गाडी चालवत असतील. मी जाऊन येतो हॉस्पिटलमध्ये. तू झोप आणि हो दरवाजा लावून घे. मी सकाळी परत येईन. हे ऐकून भाभी खुश झाल्या. भाभींनी काकांचे कपडे काढून दिले. काका कपडे घालून निघाले. आता भाभींना रान मोकळं झालं. भाभी फोन घेऊन बाल्कनीत आल्या. काकांना सोसायटीच्या बाहेर जाताच भाभींनी मला कॉल केला, कारण घरी ये लवकर, आणि हो तुझं घर लावून ये. हे ऐकून मी लगेच घर बंद करून भाभीकडे आलो. भाभींनी दरवाजा उघडाच ठेवला होता. मी लगेच आत आलो आणि भाभींना मिठी मारली. भाभी, अरे हो, आधी अनिका झोपली का बघू दे. तू बस, मी येते. भाभी बेडरूममध्ये गेल्या. अनिकाला झोपलेलं बघून भाभींनी दरवाजा बाहेरून बंद केला आणि माझ्या बाजूला येऊन बसल्या. मला आता काय करू काय नको असं झालं. भाभींनी मला मिठी मारली आणि पापी द्यायला लागलो. अर्धा पाऊण तास आम्ही हेच करत होतो. भाभी उठल्या आणि बोलल्या, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. मी म्हणालो, आता काय? मग भाभी पूर्ण मोकळ्या झाल्या. मी त्यांचे भरदार व्यक्तिमत्व पाहून भारावून गेलो. मी म्हणालो, भाभी काय दिसतंय तुम्ही? माझी भावना आता दाटून आली होती. भाभी म्हणाल्या, आता वेळ नको घालवू. एवढं बोलून भाभींनी मला उठवला आणि हात पकडून किचनमध्ये घेऊन गेल्या. किचनमध्ये आधीच सतरंजी तयार होती. मी भाभींना सतरंजीवर झोपवलं आणि त्यांचे व्यक्तिमत्व बघू लागलो. भाभी बोलल्या, अरे देना, आता सुंदर वेळेचा अनुभव का तरसावतोस? मग मी माझी भावना त्यांच्या जीवनात टाकली आणि सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागलो. काही मिनिटातच भाभीने जीवनातून रंग सोडला आणि भाभी बोलल्या, करण थांबू नको, सुंदर वेळेचा अनुभव देत राहा. मित्रांनो, भाभींना 12 वर्षानंतर हा सुंदर वेळेचा अनुभव मिळत होता. मग मी सुंदर वेळेचा अनुभव देत राहिलो आणि भाभी मला साथ देत राहिल्या. काही वेळाने मी म्हणालो, भाभी माझं होणार आहे. भाभी म्हणाली, तू थांबू नको, जीवनातच रंगाच्या पिचकाऱ्या सोड. मी गोळी घेतली आहे. पण भाभींना सुंदर वेळेचा अनुभव देत असताना रंग कधी सुटला मलाच कळलं नाही. तरीही मी सुंदर वेळेचा अनुभव देतच होतो. भाभी बोलल्या, अरे करण थांब, रंग सुटला आहे. मी उठलो आणि बाजूला झालो. भाभी हसल्या आणि बोलल्या, करण तुला तर खूप एक्सपिरियन्स आहे. मी म्हणालो, अरे नाही भाभी, मी खूप व्हिडिओ बघितले आहेत म्हणून येतं. मग पूर्ण रात्र आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सुंदर अनुभव घेतला. मग सकाळी लवकर उठून मी माझ्या घरी निघून आलो. मित्रांनो, त्या रात्री भाभींसोबत घालवलेला सुंदर वेळेचा अनुभव माझ्या मनात कोरला गेला. पण त्या रात्रीनंतर काहीतरी विचित्र घडायला सुरुवात झाली, ज्याने माझं आयुष्यच बदलून गेलं. मी त्या रात्री माझ्या फ्लॅटवर परतलो. सकाळचे 4:30 वाजले होते. सूर्य बाहेर यायला तयार होता आणि माझं मन अजूनही भाभींच्या आठवणीत रमण होतं. पण त्या क्षणापासून माझ्या आयुष्यात एक रहस्यमय वळण लागेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. मी घरी पोचलो, दरवाजा उघडला आणि आत येऊन सोफ्यावर कोसळलो. माझी अवस्था थकलेली होती, पण मनात एक वेगळीच ऊर्जा होती. मी फोन हातात घेतला आणि भाभींना मेसेज टाकला, भाभी काल रात्र अविस्मरणीय होती, पुन्हा भेटूया ना? पण भाभीकडून काही रिप्लाय आला नाही. मी थोडा अस्वस्थ झालो, पण विचार केला कदाचित काका घरी असतील म्हणून त्या मेसेज बघायला वेळ मिळाला नसेल. मी फोन बाजूला ठेवला आणि डोळे मिटून त्या सुंदर अनुभवाच्या आठवणीमध्ये हरवून गेलो. सकाळी 9 वाजता माझी झोप मोडली. माझ्या फोनची रिंग वाजत होती. मी डोळे चोळत फोन उचलला. समोरून भाभींचा आवाज आला, पण तो घाबरलेला वाटत होता. करण तू घरीच आहेस ना? कृपया सांग तू कुठे आहेस? भाभींच्या आवाजात एक भीती होती जी मला कधीच ऐकायला मिळाली नव्हती. मी गोंधळलो आणि म्हणालो, हो भाभी, मी घरीच आहे. काय झालं? तुम्ही ठीक आहात ना? भाभींनी थरत्या आवाजात सांगितलं, करण काहीतरी भयंकर घडलंय. काकांचा फोन बंद आहे आणि ते सकाळी परत आलेच नाहीत. मी त्यांच्या मित्राला फोन केला ज्याचं ॲक्सिडेंट झालं होतं, पण त्याने सांगितलं की काकांना हॉस्पिटलमध्ये भेटायलाच गेलं नव्हतं. माझ्या पोटात गोळा आला. काय, काका हॉस्पिटलला गेले नव्हते? मग रात्री ते कुठे गेले? मी भाभींना शांत करायचा प्रयत्न केला. भाभी घाबरू नका, कदाचित काकांचा फोन डिस्चार्ज झाला असेल. तुम्ही पोलिसांना फोन केलात का? भाभी म्हणाल्या, नाही, अजून नाही, पण मला खूप भीती वाटते. करण तू येशील का इथे? मला एकट्याने कसं तरी होतंय. मी लगेच तयार झालो आणि भाभींच्या घरी पोचलो. भाभी दरवाजाजवळ उभ्या होत्या. त्यांचा चेहरा पांढरा फटक पडला होता.
अनिका अजूनही झोपली होती, त्यामुळे भाभींनी मला हॉलमध्ये बसवलं. भाभींनी सांगितलं, काल रात्री काकांनी मला सांगितलं होतं की त्यांचा मित्र रवी हॉस्पिटलमध्ये आहे, पण मी आज सकाळी रवीला फोन केला तेव्हा त्यानं सांगितलं की त्याचं काही ॲक्सिडेंट झालंच नाही आणि काकांनी त्याला रात्री फोनही केला नव्हता. मी विचारात पडलो, काका खोटं का बोलले आणि ते गेले कुठे? मी भाभींना विचारलं, भाभी काकांचा फोन ट्रॅक करायचा का? कदाचित त्यांचं लोकेशन मिळेल. भाभींनी होकार दिला आणि आम्ही काकांचा फोन ट्रॅक करायचा प्रयत्न केला, पण फोन बंद होता आणि लोकेशन मिळालं नाही. माझ्या मनात शंका येऊ लागली, काहीतरी गडबड आहे. भाभींनी मला सांगितलं की काकांचं काही दिवसांपासून वागणं विचित्र होतं. ते रात्री उशिरा घरी यायचे, कोणाशी तरी फोनवर हळू आवाजात बोलायचे आणि कधीकधी त्यांच्या कपड्यांना एक विचित्र वास यायचा, जसं काही केमिकलच. मी भाभींना विचारलं, भाभी काकांचा काही शत्रू होता का किंवा त्यांना कोणाची भीती वाटत होती का? भाभींनी डोकं हलवलं, मला काही माहीत नाही पण मला आता खूप टेन्शन येतंय. मी भाभींना धीर दिला आणि म्हणालो, भाभी आपण पोलिसांना सांगूया, काहीतरी गडबड आहे. भाभी घाबरत होत्या पण त्यांनी होकार दिला. आम्ही जवळच्या पोलीस स्टेशनला गेलो आणि काकांच्या गायब होण्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी यांनी काही प्रश्न विचारले आणि त्यांनी सांगितलं की ते काकांचा फोन ट्रॅक करायचा प्रयत्न करतील. पण त्यांनी एक गोष्ट सांगितली जी ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. पोलीस इन्स्पेक्टर म्हणाले, काकांचं नाव रमेश पाटील आहे ना? आमच्या रेकॉर्डमध्ये त्यांचं नाव काही संशयित लोकांच्या यादीत आहे. आम्हाला शंका आहे की ते एका ड्रग स्मगलिंग रॅकेटशी संबंधित असावेत. मग काका माझ्या डोक्यात भणभणायला लागलं. भाभी तर पूर्णपणे शॉक झाल्या. त्या म्हणाल्या, नाही हे खोट आहे, माझे काका असं काही करूच शकत नाहीत. पण पोलिसांनी सांगितलं की त्यांच्याकडे काही पुरावे आहेत आणि ते तपास करत आहेत. त्यांनी आम्हाला घरी जायला सांगितलं आणि काकांबद्दल काही माहिती मिळाली तर कळवण्याचं वचन दिलं. घरी परत येताना भाभी शांत होत्या. मला त्यांच्यासाठी वाईट वाटत होतं, पण माझ्या मनात एक प्रश्न बोलत होता, काका खरंच स्मगलिंगमध्ये गुंतले होते का? आणि जर होतेच तर त्यांचं गायब होणं याच्याशी जोडलं गेलं होतं का? त्या रात्री मी माझ्या फ्लॅटवर परतलो. भाभींनी मला सांगितलं होतं की त्या अनिकाला घेऊन त्यांच्या माहेरी जाणार आहेत, कारण त्या एकट्या घरी राहायला घाबरत होत्या. मी घरी पोचलो आणि माझा फोन चेक केला. भाभीचा मेसेज आला होता, कारण कृपया सावध राहा, मला वाटतंय काहीतरी भयंकर घडतंय. मी भाभींना रिप्लाय केला, भाभी तुम्ही काळजी करू नका, मी सावध राहीन, तुम्हीही स्वतःची काळजी घ्या. पण माझं मन शांत नव्हतं. रात्रीचे 11 वाजले आणि मला एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला. मेसेजमध्ये फक्त एवढंच लिहिलं होतं, तू जास्त हुशारी करू नकोस. भाभी आणि अनिकाला सांभाळायचं असेल तर तुझं तोंड बंद ठेव. माझ्या अंगावर टाटा आला. हा मेसेज कोणी पाठवला आणि त्यांना माझा नंबर कुठून मिळाला? मी लगेच भाभींना फोन लावला, पण त्यांचा फोन स्विच ऑफ होता. मी घाबरलो, काय करू? पोलिसांना सांगू? पण जर हा मेसेज खरा असेल तर भाभी आणि अनिकाच्या जीवाला धोका होऊ शकतो. मी रात्री झोपलो नाही. माझ्या डोक्यात विचारांचा काहूर माजलं होतं. काकांचं गायब होणं, पोलिसांचं ड्रग स्मगलिंगचा संशय आणि आता हा धमकीचा मेसेज, हे सगळं एकमेकांशी जोडलं गेलं होतं का? आणि मी यात कसा अडकलो? दुसऱ्या दिवशी सकाळी मी भाभींच्या घरी गेलो. दरवाजा उघडाच होता. मी आत गेलो आणि भाभींना हाक मारली, भाभी भाभी. पण घरात शांतता होती. अनिकाचा बेडरूम तपासला, तिथे कोणी नव्हतं. किचन बाथरूम सगळीकडे पाहिलं, पण भाभी आणि अनिका गायब होत्या. मी घाबरलो. माझ्या हातापायांना थर सुटली. भाभी आणि अनिका कुठे गेल्या आणि काकांचं काय झालं? मी लगेच पोलिसांना फोन केला आणि सांगितलं की भाभी आणि अनिका गायब आहेत. पोलिसांनी मला स्टेशनवर बोलावलं. मी तिथे पोहोचलो आणि त्यांनी मला काही प्रश्न विचारले. त्यांनी मला तो धमकीचा मेसेज दाखवायला सांगितला. मी फोन दाखवला, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो मेसेज गायब होता. पोलिसांनी माझ्यावरच शंका घ्यायला सुरुवात केली. इन्स्पेक्टर म्हणाले, कारण तू काही लपवतोयस का? तुझं आणि भाभीचं नातं काय आहे? मी घाबरलो आणि सांगितलं, नाही, मी काही लपवत नाही. भाभी मला जेवण द्यायच्या आणि मी त्यांच्या मुलीच्या वाढदिवसाला गेलो होतो, बस. पण मला वाटत होतं की पोलीस माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत. त्या रात्री मी घरी परतलो, पण माझं मन अस्वस्थ होतं. मी माझ्या फ्लॅटच्या खिडकीतून बाहेर पाहिलं आणि मला एक सावली दिसली. कोणीतरी माझ्या सोसायटीच्या गेटजवळ उभं होतं आणि मला वाटलं की ते माझ्याच फ्लॅटाकडे पाहत आहे. मी खिडकी बंद केली आणि लाईट्स बंद केल्या. माझ्या मनाचे ठोके वाढले होते. दुसऱ्या दिवशी मी माझ्या ऑफिसला गेलो, पण माझं लक्षात लागत नव्हतं. माझ्या डोक्यात फक्त भाभी, अनिका आणि काकांचा विचार होता. ऑफिसमधून घरी परतताना मी सोसायटीच्या गेटवर एका माणसाला पाहिलं. तो काळा जॅकेट घालून होता आणि त्याने टोपी खाली घातली होती. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि मला वाटलं की त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक आहे. मी घाबरलो आणि पटकन माझ्या फ्लॅटाकडे गेलो. पण त्या रात्री मला पुन्हा एक मेसेज आला.
यावेळी दुसऱ्या अनोळखी नंबरवरून तुझ्या फ्लॅटच्या खाली असलेल्या डब्यात तपास आणि तोंड बंद ठेव, नाहीतर भाभी आणि अनिकाचा जीव जाईल. मी घाबरलो, पण मला काहीतरी करायचं होतं. मी खाली गेलो आणि सोसायटीच्या गटाराजवळ असलेल्या डब्यात तपासलं. तिथे एक काळी पिशवी होती. मी ती उघडली आणि आत मला एक लहान डायरी आणि एक फोटो सापडला. फोटोत काका एका अनोळखी माणसासोबत उभे होते आणि त्या माणसाच्या हातात एक पांढऱ्या पावडरची पिशवी होती. डायरीत काही पानांवर कोड लिहिलेली होती आणि काही ठिकाणी डिलिव्हरी आणि पेमेंट असे शब्द होते. मला आता खात्री झाली की काका खरंच काहीतरी गैरकामात अडकले होते. पण भाभी आणि अनिकाचा काय? त्यांचा यात काय दोष? मी डायरी आणि फोटो घेऊन पोलिसांकडे जायचं ठरवलं, पण माझ्या मनात भीती होती. जर मी पोलिसांकडे गेलो आणि त्या धमकी देणाऱ्या माणसाला कळलं तर भाभी आणि अनिकाला धोका होऊ शकतो. त्या रात्री मी डायरी वाचायला सुरुवात केली. त्यात काही नाव आणि ठिकाण लिहिली होती, पण सगळं कोडमध्ये होतं. मी काहीतरी समजून घ्यायचा प्रयत्न करत होतो. तेवढ्यात माझ्या फ्लॅटची बेल वाजली. रात्रीचे 12 वाजले होते. कोण असू शकत? मी घाबरलो, पण हळूच दरवाजाकडे गेलो आणि डोरहोलमधून पाहिलं. बाहेर तोच जॅकेटवाला माणूस उभा होता. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि त्याच्या हातात एक चमकणारी वस्तू दिसली. चाकू की बंदूक? मला नीट कळलं नाही. माझ्या मनाचे ठोके वाढले. मी दरवाजा उघडायचा का नाही? आणि जर उघडला तर काय होईल? भाभी आणि अनिकाचं काय झालं असेल आणि हा माणूस माझ्याकडे का आला आहे? मी घाबरलो. माझ्या हातात डायरी आणि फोटो अजूनही होता. मी पटकन डायरी आणि फोटो माझ्या बेडखाली लपवला आणि दरवाजाकडे गेलो. मनात धडधडत होतं, पण मी हिम्मत करून डोरहोलमधून पुन्हा पाहिलं. तो जॅकेटवाला माणूस अजून तिथेच होता आणि त्याच्या हातातली चमकणारी वस्तू आता स्पष्ट दिसत होती. ती एक चाकू होती. माझ्या मनावर काटा आला. मी हळूच माझा फोन हातात घेतला आणि पोलिसांना कॉल लावायचा विचार केला. पण मला भाभी आणि अनिकाची काळजी वाटत होती. जर मी पोलिसांना बोलावलं आणि त्या माणसाला कळलं तर कदाचित त्या दोघींच्या जीवाला धोका होईल. मी शांतपणे विचार केला आणि ठरवलं की आधी या माणसाशी बोलून पाहतो. मी हळूच दरवाजा उघडला, पण चेन लावलेली ठेवली. कोण आहे? मी थरत्या आवाजात विचारलं. त्या माणसाने टोपी थोडी वर केली आणि त्याचा चेहरा दिसला. तो मला ओळखीचा वाटला, पण नक्की कुठे पाहिला हे आठवत नव्हतं. त्याने खरखऱ्या आवाजात सांगितलं, "करण, तुला जास्त हुशारी करायची गरज नाही. तुझ्याकडे काही आहे ते मला दे, नाही तर भाभी आणि अनिका यांना वाचवायला कोणीच येणार नाही." माझ्या पोटात गोळा आला. त्याला डायरी आणि फोटोबद्दल माहीत आहे, पण त्याला कसं कळलं आणि तो भाभी आणि अनिकाबद्दल का बोलतोय? मी हिम्मत करून म्हणालो, "मला काही माहीत नाही." "तुम्ही कोण आहात आणि भाभी अनिका कुठे आहेत?" त्याने एक थंड स्मित हास्य केलं आणि म्हणाला, "तुला फक्त एवढंच माहीत असायला हवं की तुझ्या हातात जे आहे ते मला हवंय. उद्या रात्री 12 वाजेपर्यंत त्या डब्यात ठेव, नाही तर." त्याने चाकू हवेत फिरवला आणि निघून गेला. मी दरवाजा लावला आणि सोफ्यावर कोसळलो. माझ्या डोक्यात प्रश्नांचा काहूर माजलं होतं. हा माणूस कोण होता? त्याला माझ्याकडची डायरी आणि फोटो कसा माहीत? आणि काकांचा या सगळ्याशी काय संबंध? मी डायरी पुन्हा हातात घेतली आणि ती उघडली. त्या कोड्समध्ये काहीतरी अर्थ आहे हे मला जाणवत होतं. मी माझ्या लॅपटॉपवर बसलो आणि त्या कोड समजून घ्यायचा प्रयत्न केला. काही तास तपासल्यानंतर मला एक गोष्ट लक्षात आली. डायरीतल्या काही कोड हे हैदराबादातल्या काही ठिकाणांचे पत्ते होते आणि त्यात एक ठिकाण होतं व्हाईट रूम, कोंडापूर. मला आठवलं की काकांनी एकदा कोंडापूरला एका गोडाऊनबद्दल बोलताना ऐकलं होतं. तिथे काहीतरी येतो असं ते म्हणाले होते. मला आता खात्री झाली की काकांचा स्मगलिंगशी संबंध आहे आणि कदाचित त्या व्हाईट रूममध्ये काहीतरी लपवलं आहे. पण मी तिथे जायचं का? आणि जर गेलो तर भाभी आणि अनिकाच काय? दुसऱ्या दिवशी सकाळी मी पुन्हा पोलीस स्टेशनला गेलो. मी इन्स्पेक्टरला डायरी आणि फोटोबद्दल सांगायचं ठरवलं, पण धमकीचा मेसेज आणि त्या जॅकेटवाल्या माणसाबद्दल काही बोललो नाही. इन्स्पेक्टरने डायरी पाहिली आणि म्हणाले, "हे कोड आमच्या तपासात उपयोगी पडू शकतात, पण तू सावध राहा करण. हे स्मगलिंग रॅकेट खूप धोकादायक आहे." मी घरी परतलो, पण माझं मन शांत नव्हतं. रात्री 12 वाजायच्या आधी मला त्या डब्यात डायरी आणि फोटो ठेवायचे होते, नाहीतर भाभी आणि अनिकाला धोका होईल. पण जर मी ते दिलं तर कदाचित काकांचा तपास कधीच पूर्ण होणार नाही. मी ठरवलं की मी स्वतः त्या व्हाईट रूमला जाऊन तपास करणार. मी माझ्या एका ऑफिसमधल्या मित्राला, रोहनला सगळं सांगितलं. त्याने मला साथ द्यायचं कबूल केलं. रात्री 11 वाजता मी आणि रोहन कोंडापूरला निघालो. व्हाईट रूम हा एक जुनाट गोडाऊन होता, जिथे रात्री कोणीच नसतं. आम्ही तिथे पोचलो आणि गोडाऊनच्या मागेच्या बाजूला एक लहान खिडकी दिसली. आम्ही ती हळूच उघडली आणि आत शिरलो. आत अंधार होता, पण माझ्या फोनच्या टॉर्चने आम्ही पुढे गेलो. तिथे काही लाकडी बॉक्सेस दिसले आणि त्यात पांढऱ्या पावडरच्या पिशव्या होत्या. मला आता खात्री झाली हे रॅकेट होतं. पण तेवढ्यात मागून एक आवाज आला, "कोण आहे तिथे?"
मी आणि रोहन थरलो. आम्ही लपायचा प्रयत्न केला, पण आता खूप उशीर झाला होता. 2 माणसं आमच्या दिशेने येत होती आणि त्यापैकी एक तोच जॅकेटवाला माणूस होता. त्यानं आम्हाला पाहिलं आणि हसत म्हणाला, करण तू तर खूपच हुशार आहेस, पण आता तुझा खेळ खलास. त्याने त्याच्या हातातली बंदूक माझ्यावर रोखली. मी घाबरलो, पण मला भाभी आणि अनिकाची काळजी वाटत होती. मी हिम्मत करून म्हणालो, भाभी आणि अनिका कुठे आहेत? त्यांना सोडा. मी तुम्हाला डायरी आणि फोटो देईन. तो माणूस हसला आणि म्हणाला, त्या दोघी सुरक्षित आहेत, पण तुझी वेळ संपली. त्याने बंदुकीचा ट्रिगर दाबायला सुरुवात केली आणि तेवढ्यात अचानक गोडाऊनच्या दारातून पोलिसांची गाडी आली आणि सायरनचा आवाज गोडाऊनमध्ये घुमला. जॅकेटवाल्या माणसाचे लक्ष विचलित झालं आणि रोहनने संधी साधून त्याच्यावर झेप घेतली. मी पळत जाऊन एका बॉक्समागे लपलो. पोलिसांनी त्या माणसाला आणि त्याच्या साथीदाराला पकडलं, पण माझ्या मनात अजूनही प्रश्न होता. भाभी आणि अनिका कुठे आहेत आणि काकांचं काय झालं? मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? भाभी आणि अनिका सापडतील का? आणि काकांचं रहस्य काय असेल? तुम्हाला हा भाग कसा वाटला? खाली कमेंट करा आणि सांगा. आणि हो, माझ्या AP मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका. तुमच्या कमेंट्समुळे मला पुढचा भाग लवकर लिहायला प्रेरणा मिळेल. धन्यवाद.